फूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात किचकट गोष्ट म्हणजे स्टाफ हायरिंग. काय होतं, आपण मोठी इन्व्हेस्टमेंट करतो 5 लाख 10 लाख 15 लाख आणि आपण हॉटेल रेस्टॉरंट कॅफे चालू करतो. पण हा सगळा जो बिझनेस आहे ना, आपण आपल्या स्टाफच्या जीवावर करायला जातो. एक तर स्टाफ मिळत नाही आणि जरी मिळाला तरी तो आपल्यासारखं आपल्या मनासारखं काम करेल याची शाश्वती नाही. काही केसेसमध्ये मी असं बघितलेलं आहे की अक्षरशः जो स्टाफ आहे ना, हा ओनरला ब्लॅकमेल करतो. माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे. अक्षरशः जो शेफ होता ना, तो आम्हाला ब्लॅकमेल करत होता. मग नंतर असं लक्षात येतं की आपण सगळा घाट कशासाठी घातला, ह्याच्यासाठी घातला का? मग अर्थात नाही. तर मग ज्यावेळेस आपण स्टाफ हायर करतो ना, त्या सगळ्यात गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये नंबर 1 की जर आपण स्टाफ हायर करतो ना, तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण खरंच कशासाठी स्टाफची घेतो आहे आणि त्याची गरज आहे का, हे आपण पहिल्यांदा बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की स्टाफ घेत असताना त्याला नेमकं आपण काम काय देणार आहोत, त्याच्या कामाची पहिली लिस्ट तयार करा. आणि ज्यावेळेस आपण त्याची इंटरव्ह्यू घेऊ ना, त्यावेळेस त्याला ते प्रत्यक्ष कागदावर दाखवा की बाबा हे काम असणार आहे आणि तुला ही कामं करायची आहेत. आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस स्टाफ अतिरिक्त, जसा शेफ असतो तो हेल्पर मागतो, त्यावेळेस त्याला स्पष्ट सांगायचं की जर माझा सेल, माझा टर्नओव्हर एवढा गेल्यानंतर मला हा जो स्टाफ आहे हा घ्यायला परवडणार आहे, तोपर्यंत तुला हे काम करायचं आहे. हे तुम्ही जस्ट आधी बोलून घेता ना, त्यावेळेस तुम्हाला बऱ्याचदा रिलीफ मिळतो. आणि सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे डिपेंडन्सी झिरो करा. आज काय झालेलं आहे, फ्रोझन फूडसारख्या रेडी टू कुक प्रोसेसमध्ये फूड आलेलं आहे. ते जर तुम्ही युटिलाइज केलं तर त्याच्यामध्ये काय आहे की अक्षरशः तळाभाजा उकळामध्ये काम चालतं आणि तुमची जी स्टाफ डिपेंडन्सी आहे ना, ही सुद्धा त्याच्यामध्ये कमी होते. तुम्ही म्हणताल की ते फक्त बर्गर पिझ्झामध्येच अवेलेबल आहे, असं नाही आहे. आता तुम्ही पुरणपोळीपासून अक्षरशः जेवणाच्या प्लेट ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता रेडी टू कुक प्रोसेस आले आहे. त्यामुळे असे जे माध्यम आहेत त्याचा तुम्ही वापर करायला पाहिजे आणि तुमचा जो स्टाफ डिपेंडन्सी आहे ना, तो कमी करायला पाहिजे. जेवढी स्टाफ डिपेंडन्सी तुमची जी कमी असेल ना, तेवढा प्रॉफिट मार्जिन हा तुमचा जास्त होणार आहे.